आशा स्वयंसेविका या आरोग्य विभागातील महत्त्वाचा घटक असून त्यांचं काम समाधानकारक आहे, असं प्रतिपादन नगरसेवक प्रतापसिंह जाधव सरकार यांनी केलंय। कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। शहरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं यावेळी त्यांनी नमूद केलंय। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आशा दिवस साजरा करण्यात आला। यानिमित्त सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडलाय। हा कार्यक्रम कळंबा वाशीनाका रिंग रोड इथल्या स्वर्गीय आनंदराव दिनकरराव दिंडोरले सांस्कृतिक भवन इथं आयोजित करण्यात आला होता। यावेळी नगरसेवक प्रतापसिंह जाधव सरकार, नगरसेविका दीपा काटकर आणि नगरसेविका रेखा उगवे यांची प्रमुख उपस्थिती होती। आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि उपायुक्त किरण कुमार धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या 275 आशा स्वयंसेविका कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचं सर्वेक्षण आणि अंमलबजावणी केली जाते। शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो। यामध्ये प्रथम क्रमांकाला 5,000, द्वितीय क्रमांकाला 3,000 आणि तृतीय क्रमांकाला 2,000 रुपये असं पारितोषिक देण्यात येतं। या अंतर्गत सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक 10 सिद्धार्थनगर इथल्या शहजाद सरफराज शेख यांना प्रथम क्रमांक, केंद्र क्रमांक 5 कसबा पावडा इथल्या अलका संतोष मर्दाने यांना द्वितीय, तर केंद्र क्रमांक 4 पंचगंगा इथल्या शीतल विजय कदम यांना तृतीय क्रमांक मिळाला। तसंच सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 4 पंचगंगा इथल्या गौरी राहुल परीट यांना प्रथम क्रमांक, केंद्र क्रमांक 6 महाडिकमाळ इथल्या राजश्री संतोष शिंदे यांना द्वितीय आणि संगीता आनंदा कांबळे यांना तृतीय क्रमांक मिळाला। मान्यवरांच्या हस्ते या सर्वांना सन्मानपत्र आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी आरोग्य उपक्रमाविषयीची माहिती यावेळी दिली। नगरसेवक प्रतापसिंह जाधव सरकार यांनी यावेळी बोलताना आशा स्वयंसेविका या आरोग्य विभागातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं। शहरामध्ये अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्याबाबतच्या सूचना त्यांनी केल्या। यानंतर आशा स्वयंसेविकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपले कलागुण सादर केले। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगिनी कुलकर्णी, नोडल ऑफिसर डॉक्टर अमोल माने यांच्यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या। या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी RCH कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले।